हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तांदूळ आणि शेपूची भाजी ह्याची रेसिपी बघणार आहोत। आता तांदूळ आणि शेपूची रेसिपी काय असेल बरं असं वाटतं। तर इथे मी तांदळाची कणी घेतलेली असेल, तर तुमच्याकडे तांदळाची कणी नसेल ते तांदूळ थोडेसे मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि भाजी स्वच्छ धुवून बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तर इथे आपण फोडणीसाठी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं। जिरं छान असं फुललं की त्याच्यामध्ये थोडासा कांदा घालायचा बारीक कट करून घेतलेला। आणि इथे मी 4-5 लसूण पाकळ्या आणि मिरची ही मिक्सरला फिरवून घेतलेली आहे बारीक अशी। मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सुद्धा छान असं तळून घ्यायचं। तर हे तळून झालं की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची। आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया। आता हे सगळं तळून झालं की त्याच्यामध्ये आपण जी भाजी कापून घेतली होती शेपूची ती आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। इथे आपण जी तांदळाची कणी घेतली होती ती अर्धा 1 तास भिजत घालायची भाजी करण्याआधी, आणि ती इथे आपण वापरलेली आहे। आणि थोडीशी तुरीची डाळ आहे जी अर्धा 1 तास किंवा त्यापेक्षा जास्त जरी भिजलेली असेल तरी सुद्धा चालते। तर ती आपण इथे भिजत घातली होती, ती सुद्धा ह्यामध्ये टाकलेली आहे। चवीपुरतं मीठ टाकायचं। आता हे सगळ्यांना छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे आपण पूर्ण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा 1 ते 2 चम्मच, आणि ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं। आता आपण भाजीवरती झाकण ठेवणार आहोत। भाजीवरती असं झाकण ठेवल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, कारण हे थोडंसं पाणी गरम झालं की तेच पाणी आपल्याला भाजी शिजवण्यासाठी वापरायचं आहे। आता हे पाणी टाकलं आणि थोडा वेळ ठेवलं की लगेच गरम होतं। तर आता हेच पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहोत आणि परत पाणी आणि भाजी पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर असं 1-2दा झाकण ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशी 10 ते 15 मिनिटं भाजी छान लो गॅसवरती शिजवून घ्यायची। त्यामुळे काय होते की जो भाजीला वास असतो, शेपूच्या भाजीला एक वेगळा असा वास असतो, तो खाताना येत नाही। आणि कोणाला काय होतं की कधी कधी खाल्ल्यानंतर सुद्धा त्याचा ढेकर येतो, तो सुद्धा येत नाही। आणि शेपूची भाजी चवीला सुद्धा खूप छान लागते। आणि भाकर असू दे किंवा चपाती ह्यासोबत, म्हणजे शक्यतो शेपूची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते, पण आवडीनुसार आपण खाऊ शकतो कशासोबतही। तर इथे आपली छान अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता छान आपण ह्याला एकदम असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आपली भाजी व्यवस्थित मस्त शिजून तयार झालेली आहे। नेहमीप्रमाणे रेसिपी साधी सोपीच होती। तांदूळ टाकलेली शेपूची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तुमचे मनापासून धन्यवाद। असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल।